नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कुरुंदवाडच्या राजकारणात मोठा स्फोट झालाय। भाजपचे ज्येष्ठ प्रभावी आणि बेधडक नेते रामचंद्र डांगे यांनी पक्षाला रामराम ठोकत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा हाती घेतलाय। हा निर्णय म्हणजे भाजपसाठी राजकीय धक्का नव्हे तर भूकंपच। कारण गेल्या कित्येक वर्षापासून कुरुंदवाडमध्ये एकच समीकरण चालत होतं, ते म्हणजे भाजप म्हणजे डांगे आणि डांगे म्हणजे भाजप। पण यंदा डांगे यांनीच भाजपच्या 100% भाजप या मिशनला छेद देत आघाडीचा पर्याय निवडलाय। गेल्या निवडणुकीत डांगे स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। निसटता पराभव झाला, पण कमळ चिन्हावर 6 नगरसेवक निवडून आणून त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिली। यंदा नगराध्यक्षपद खुल्या महिला गटासाठी आरक्षित होताच डांगे यांनी पहिल्याच फेरीत आपली सून मनीषा उदय डांगे हिची उमेदवारी जाहीर करून राजकीय रणशिंग फुंकले। डांगे हे नाव म्हणजे धाडस, निर्णय क्षमता आणि वेगाने खेळ उलटवण्याची ओळख। ते कोणता निर्णय कधी घेतील याचा अंदाज कुणालाच येत नाही। गेल्या पराभवाची जखम मनात ठेवून यंदा ते विजयाचा झेंडा फडकवायचाच असा चंग त्यांनी बांधला आहे। पक्षीय समीकरणे काहीही असो, डांगे यांचं गणित एकच, विकास आणि विजय। आणि म्हणूनच त्यांनी भाजप ताराराणी आघाडी सोबतच्या चर्चेला ब्रेक लावत अखेर आमदार येड्रावकरांच्या राजश्री शाहू विकास आघाडीची हातमिळवणी केली। रामचंद्र डांगे म्हणाले, कुरुंदवाडचा चेहरा मोहरा बदलायचा असेल, शहराला नवरूप द्यायचं असेल तर राजश्री शाहू विकास आघाडी हाच खरा आणि मजबूत पर्याय आहे। या निर्णयाने भाजपमध्ये मात्र एकच हल्लाकल्लोळ, कारण डांगे हेच स्थानिक पातळीवर भाजपचे मुख्य चेहरा होते। आता त्यांच्या जाण्याने भाजपचे गणित पूर्णपणे ढळून निघाले। पक्ष नेतृत्व कोणती चाल खेळणार याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।